कधी असं वाटतं का, की तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही खूप काही करत आहात, पण तरीही काहीच घडत नाही? खरं तर तुम्ही कमी काहीच करत नाही. तुमच्यात चिकाटी कमी आहे. आज आपण बघणार आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा 8वा भाग. चिकाटी, यशासाठीची खऱ्या अर्थाने परीक्षा. आणि ही गोष्ट आहे एका मुलीची, जिनं चिकाटीचं खरं रूप जगून दाखवलं. नेहा. नेहा ही 3 वेळा UPSC परीक्षेत अपयशी ठरलेली. पण स्वप्न तेच, IAS होणं. प्रत्येक वेळी थोडं कमी मार्क, थोडं चुकीचं टाइम मॅनेजमेंट, घरच्यांचा ताण, समाजाचा दबाव, किती वेळा अपयश आलं. पण एक दिवस तिच्या हाती लागलं थिंक अँड ग्रो रिच. ती वाचते. चिकाटी म्हणजे अपयशाचं उत्तर परत प्रयत्न असणं. नेहानं चुकांची यादी केली, वेळापत्रक बदललं, सेल्फ डिसिप्लिन वाढवला आणि 4थ्या प्रयत्नात ती IAS झाली. तिचं यश आलं स्टडी मटेरियलमुळे नाही, तिच्या चिकाटीमुळे. चिकाटीची सवय अंगी भिनली की जणू अपयशाचा विमाच उतरवल्यासारखा असतो. कारण अपयशाला चिकाटीचं आवरण मिळालं की प्रयत्न नेटानं चालूच राहतात. कितीही वेळा पडले तरी अशा व्यक्ती एक दिवस शिडीच्या सर्वोच्च पायरीवर हमखास पोहोचतात. अशा निराश करणाऱ्या अनुभवातून जणू नियती माणसाची परीक्षाच घेत असते. अपयश यशाची पहिली पायरी आहे असं म्हणत पुन्हा एकदा प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. आणि मग जग म्हणतं, शाब्बास, तू जिंकणारच, हे मला माहीतच होतं. अपयशाशिवाय यशाची गोडी कळत नाही. चिकाटीनं प्रयत्न केल्याशिवाय तुमची परीक्षा होत नाही. आणि एकदा का तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण केलीत की यश मिळण्यावाचून तुम्हाला दुसरं कोणी रोखू शकत नाही. चिकाटीचा विकास कसा करावा? अगदी सोप्या 4 पायऱ्यांद्वारे चिकाटी वाढवता येते. त्यासाठी ना विशेष शिक्षण ना फारशा हुशारीची गरज असते. थोडा वेळ, थोडे प्रयत्न यांची आवश्यकता मात्र असते. त्या 4 पायऱ्या म्हणजे 1. ठाम निश्चय. तुमच्या हेतूची ज्वलंत इच्छा. 2. सुसूत्र योजना आणि ती कार्यान्वित करण्याची तयारी. 3. मित्र, नातेवाईक व इतर कुणाकडूनही आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया, नकारार्थी सूचना यांना कुठलाही थारा न देणारं कणखर मन. 4. आपल्या योजनांना पाठबळ देणाऱ्या, सकारात्मक प्रोत्साहन देणाऱ्या लोकांचा समूह. या 4 पावलांनी कुठलंही यश अशक्य नाही. यशाच्या तत्वज्ञानामागील 13 तत्व याचंच दिग्दर्शन करतात की ही 4 पावलं तुम्ही आत्मसात करा आणि त्यांच्या मदतीनं आपण भीती, निरुत्साह आणि उदासीनता यावर मात करू शकतो. नेपोलियन हिल म्हणतात, विदाउट पर्सिस्टन्स यू विल बी डिफीटेड बिफोर यू इवन स्टार्ट. म्हणजेच चुकलं, थकलात, अडकलात तरीही थांबायचं नाही. यश कधीच शॉर्टकट नाहीये, ते थांबून न जाणाऱ्यांसाठी असतं. तुमचंही एखादं स्वप्न असेल जे अपूर्ण आहे, ते सोडून दिलत का? तर आज तुम्ही ठरवा, परत सुरुवात करायची आहे, पण यावेळेस चिकाटीने. मग कमेंट करा, माझं स्वप्न काय आहे आणि मी पुन्हा सुरू करतोय, अगदी चिकाटीने.
तुमचा निर्धार लिहा, कारण जो लिहितो तोच कृती करतो. हाच आहे थिंक अँड ग्रो रिच या पाठाचा 8वा संदेश. चिकाटी हीच खरी श्रीमंती आहे. पुढील भाग पॉवर ऑफ मास्टरमाइंड मिस करू नका. सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक जरूर करा.